आमदार विजयसिंह पंडित आपल्या सोबत आहेत। राजे, तुम्ही पाहिलं असेल की काल पुन्हा एकदा तुमच्या मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले आणि पुन्हा तुमच्यावरती टीका केली। नाही बघा, आता कसं आहे, आता एकतर आत्ता राजकारण करण्याची वेळ बिलकुल नाही आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या गेल्या 9 वर्षानंतर परत आता होऊ घातल्यात। त्याच्यामुळं ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक आता इथं राजकारण करू पाहत आहेत। परत एकदा तेच परत समाजामध्ये कशी तेढ निर्माण होईल, लोकांमध्ये कसं काहीतरी वेगळं डोक्यामध्ये आपण घालू शकतो, असा केविलवाना प्रयत्न हे परत तेच लोक माझ्या भागामध्ये येऊन करतायत। परंतु मी वेळोवेळी सांगतोय की गेवराई तालुक्यातील जनता ही अतिशय सुज्ञ आहे। सध्या लोक अतिशय अडचणीत आहेत। अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणावर गोदावरीला पूर आला, सिंदफणीला पूर आला। आम्ही सध्या जे काय आहे दिवाळीच्या तोंडावर कसं लोकांना आधार आणि दिलासा मिळेल, कालच रात्री जे काय आहे 577 कोटी रुपयाचा GR राज्य सरकारच्या माध्यमातून हा निघालेला आहे। दिवाळीच्या पहिले DBTच्या माध्यमातून लोकांच्या अकाउंटवर थेट पैसे कसे पोचतील आणि त्यांची दिवाळी कुठंतरी गोड कशी होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। असे जे लोक आहेत ते इथून पुढं वारंवार येणार आहेत अजून, मी म्हणलं, आणि तेच ते त्यांचं षडयंत्र कुणीतरी त्यांना जे काय आहे अशा पद्धतीनं मी म्हणलो की चावी देतं त्यांना, चार्जिंगवर चालणारे हे भावले आहेत, त्याच्यामुळं याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। जरांगे पाटलांना तुम्ही समाजातील एक घटक म्हणून पाठिंबा दिला हे तुम्ही अगोदर स्पष्ट केलेलं आहे, मात्र तरी देखील तुम्ही असाल, या ठिकाणी सोळंके असतील आणि त्याबरोबर खासदार बजरंग सोनवणे यांनाच टार्गेट केलं जातं। नाही बघा, ते म्हणलं ना, हे षडयंत्र आहे। हे षडयंत्रातनं या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। परंतु आता या गोष्टीला मीच थारा नाही तर माझ्या तालुक्यातील, माझ्या भागातील जनता या गोष्टीला थारा देणार नाहीत। शेतकऱ्यांना परत उभा करण्याची जबाबदारी दिवाळीच्या तोंडावर आमच्या सगळ्यांवर आहे। खरं तर ज्या GRसाठी जरांगे पाटलांनी एवढा मोठा लढा उभारला, तुम्ही देखील त्याला पाठिंबा दिला होता, मात्र अशातच या GRला आता विरोध करताना पाहायला मिळत आहेत। सरकारमधले मंत्रीच आज तुमच्या या इथे मतदारसंघामध्ये घेत आहेत। हे बघा, तो गरजवंत मराठ्यांचा जो काही लढा होता त्याच्यासाठी, त्या लढ्यासाठी मी पाठिंबा दिला होता आणि महायुती सरकारने, मला असं वाटतं, कुणालाही काही अडचण होऊ नये या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांनी जे काय आहे गरजवंत मराठ्यांचा जो काही लढा होता त्यांना एक आधार आणि दिलासा हैदराबाद गॅजेटियर लागू करून त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळं तो लढा यशस्वी झालेला आहे। आता कोण काय म्हणतं, कोण काय करतं, हा जनता त्यांचा प्रश्न आहे। शेवटचा प्रश्न आहे, आपण बघता की गेवराई मतदारसंघामध्ये अगोदर पंडित आले, त्याच्यानंतर आता पवार नंतर आता पुन्हा पंडित, आणि त्यामुळे आता आमदारकीसाठी थेट ते हे म्हणतायत। आता कसं पाहता ह्याच्या पहिलेही सांगितले की त्यांचं मी स्वागत करेन, मी त्या भागाचा एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत करेन। फक्त पुढचे 4 वर्ष टिकून राहा म्हणावं आणि निश्चितपणाने या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून लोकांच्या मनामध्ये कुठंतरी विष पेरण्याचं काम, विष घालण्याचं काम, डोक्यात घालण्याचं काम आपण करू नका। एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या समाजामध्ये एकोप्याने चालणारा, आम्ही एक 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे। तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्या प्रयत्नाला त्या ठिकाणी या भागामध्ये, माझ्या भागामध्ये लोक थारा देणार नाही। सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या आणि विकासाचं राजकारण करून 2029 अजून 4 वर्षे टिकून राहा, लढा, तुमचं स्वागत। नक्कीच। तर हे होते आमदार विजयसिंह पंडित यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या टीकेला त्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।